काँग्रेस नेते नारायण राणे यांनी झी24 तासवरील रोकठोक कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला। बाळासाहेबांच्या आठवणी जागवताना राणेंना गहिवरून आलं। माझं आणि त्यांचं नातं मी कधी त्याचं मूल्यमापन सांगितलं नाही, पण नात्यापेक्षा मला त्यांचं वेड होतं, प्रेमापेक्षा वेड होतं। त्यांनी जर फोन केला तर मी फोनवर बोलू शकेन की नाही ही मला शंका असायची, का डोळ्यातून पाणी येईल, शब्द बाहेर पडणार नाही असं हे होतं। तरी त्यांचे 2 फोनवर मी बोललो, 2 फोन वेगवेगळ्या वेळी आले, एकदा कोकणात असताना आणि इकडे असताना। शेवटी मी लंडनला होतो, ही घटना घडली तेव्हा, साहेबनं गेले तेव्हा मी मागितली होती, पण आमच्या दोघांची एकमेकावर जी अटॅचमेंट होती, आम्ही एकमेकासमोर आलो असतो तर मला वाटत नाही की मी बोलू शकलो असतो त्यांच्याशी। आजही असं तुम्हाला तसं वाटतंय? आज बोलू कारण फार आता ते शब्दात सांगता येणार नाही, ते त्यांना आणि माझं नातं जे काय होतं किंवा मी आज प्रत्येक वेळेला हे जसे आता डिबेट करून बाहेर पडेन, काही आठवणी येतील, नारायण तू असा बसलास, असं बसायला पाहिजे होतं, तू अमुक बोललास, असं बोलायला पाहिजे, हे जे मार्गदर्शन तेव्हा त्यांनी केलं, त्या आजच्या यश, हे जे का आता यश मिळते ना, फार त्यांचं श्रेय आहे। मी सांगेन भाषण करणं, माझ्या कॅसेट मागून घ्यायची आणि तुम्हाला मार्गदर्शन करायचे, आणि मी जाईन तसं काय, तू अमुक ठिकाणी बोललास, हो तू स्पीडनी बोलतोयस, तू भाषण म्हणून करू नको, लोकांशी बोल, गप्पा मारतो असं वाटलं पाहिजे। आणि एक सूचना आणि जो काही मी तयार झालो आहे ना, तर मला तर वाटतं की त्यांनीच तयार केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।